कांगोळी गावच्या हद्दीत तिघांवर चाकूचा धाक दाखवून दरोडा, लाखोंचा ऐवज लंपास। कांगोळी येथे 4 जून 2025 पुण्याहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या तिघ इलेक्ट्रिशियन कामगारांवर कांगोळी गावच्या हद्दीत शिवारी हॉटेलजवळ पहाटेच्या सुमारास 3 अनोळखी इसमांनी चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला। या दरोड्यात सुमारे 1.2 लाखांचा ऐवज, मोबाईल, रोख रक्कम व कागदपत्रे ही सकावून नेण्यात आली। फिर्यादी हरिप्रसाद देवनाथ, वय 43, व्यवसाय इलेक्ट्रिशियन, राहणार B102 मंदार अपार्टमेंट, मनाशा थिएटर जवळ NDA रोड, उत्तम नगर, पुणे, मूळ राहणार भादुडी, तालुका नदिया, जिल्हा मो, हे दिनांक 4 जून रोजी मध्यरात्री पुण्याहून आपल्या सहकाऱ्यांसोबत मारुती वॅगनार MH12 व 1239 गाडीतून बुलढाण्याकडे निघाले होते। पहाटे सुमारे 5 वाजता कांगोळी गावच्या हद्दीत असलेल्या शिवारी हॉटेलजवळ लघुशंकेसाठी गाडी थांबवली असता काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेटच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर तोंडाला मास्क घालून आलेल्या 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्या 3 इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील 15 ग्रॅम सोन्याची चैन, अंदाजे किंमत 60,000 रुपये, हातातील 2 सोन्याच्या अंगठ्या, एक पुष्कराज असलेली व एक चांदीची अंगठी, मोती असलेली अंदाजे किंमत 50,000 रुपये, गाडीत ठेवलेली 8,000 रुपये रोख रक्कम, पर्समधील ओळखपत्रे तसेच 2 बॅग व रेडमी कंपनीचा मोबाईल फोन असा ऐवज चोरून नेला। दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत गाडीची चावी घेऊन काही अंतरावर फेकून दिली आणि घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केला असून राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।